इंडोनेशियामध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातील मृतांचा आकडा वाढलाय। ज्वालामुखीच्या उद्रेकात आतापर्यंत 22 गिर्यारोहकांचा मृत्यू झालाय, तर 50हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलंय। नायजेरियामधील लष्कराच्या ड्रोन हल्ल्यामध्ये 85 जणांचा मृत्यू झाला होता, तर 66 जण जखमी झाले होते। या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश नायजेरियाच्या राष्ट्रपतींनी दिलेत। मृतांमध्ये लहान मुलांसह महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाचे देवेन पारेख यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। पारेख यांची आंतरराष्ट्रीय विकास वित्त महामंडळाच्या संचालक मंडळावरती नियुक्ती करण्यात आली आहे। फिलिपाईन्समध्ये 5.9 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसलेत, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। भारतीय वंशाचे उमेदवार विवेक रामास्वामी आणि निक्की हेली चौथ्या रिपब्लिकन वादासाठी पात्र ठरलेत। रिपब्लिकन पक्षाची चौथी अध्यक्षीय वादविवाद अमेरिकेच्या अल्बामा इथं पार पडणार आहे।